आपलं हार्दिक स्वागत दरम्यान पनवेलकर इलेव्हन्स विरुद्ध दुसरा चालू असलेला सामना वेदांत इलेव्हनची स्टेन्स बघायला झालं तर राकेश काळे द मॅन फ्रॉम ऐरोली, शेखर झोरे द मॅन फ्रॉम नवी मुंबई, मॅन फ्रॉम टिटवी नरेश भाऊदाने, चला 12 खेळाडू आलाय का तुमचा वेदांत इलेव्हन 12 खेळाडू प्लीज, नंतर पॅनल्टीला दोन्ही संघ सामोरे जातील. प्लीज मी रिक्वेस्ट करतो मॅच चालू व्हायच्या अगोदर एकदाच पहिला चेंडू पडला तर 12 खेळाडू जर नसेल त्या संघाचा 2 धावाची पॅनल्टी कंपल्सरी असेल. आपली प्लेयर लिस्ट आपण घेऊन स्थानपन्न व्हावं. चला पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल तो प्रवीण डाले, ज्याने चांगली 1 ओव्हर 3 रन देऊन 4 विकेट घेतले. तोच प्रवीण डाले मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल पहिल्या सामन्यातील. चला वेदांत इलेव्हन संघ आणि पुढे सामना होणार पनवेलकर इलेव्हन. चला टायमर लावलेला आहे 20 मिनिटांमध्ये जर सामना 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक मला वाटतं टाकले गेले नाही तर एक प्लेयर आतमध्ये घेऊ ही आयोजकांकडून भूमिका घेतलेली आहे. 15 मिनिटांमध्ये जर 3 षटक समाप्त होत नसतील तर एक खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये येईल, याची पंचांनी देखील नोंद घ्यायची आहे. चला टाइम लागेल. वेदांत इलेव्हन ओनर प्रकाश शेडेमकर, हॅलो चेक. तर धन्यवाद सर. या ठिकाणी पहिला सामना आपण पाहिला, कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान पनवेल महानगरपालिकेच्या माजी महिला बाल कल्याण समिती सभापती सन्माननीय मोनिकाताई महानवर मॅडम आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेबांचा मात्र या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. फटाक्यांची आतषबाजी आणि सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते शुभागमन. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग DBPL चा हा थरार मात्र आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि एक जबरदस्त सामना आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. तर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा मात्र मंचावरती शुभागमन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पनवेल महानगरपालिका महिला बाल कल्याण समिती सभापती आणि माजी नगरसेविका मोनिकाताई महानवर मॅडम यांचं मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या समवेत आपण आदरणीय प्रकाशजी महानवर साहेबांना देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रामदासजी महानवर साहेब असतील, शंकर शेठ वीरकर साहेब असतील, त्याचबरोबर आबासाहेब गुटुकडे साहेबांचा देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर विलासजी वाघमोडे साहेब ज्येष्ठ समाजसेवक यांचा देखील आपल्याला शुभागमन या मंचावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर इतरही सन्माननीय पाहुणे 10:46 व खेळाडूंनी या ठिकाणी विशेष लक्ष द्यायचं आहे की आपल्याला प्रत्येक इनिंगच्या पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा वेळ असेल. इट्स अ वाईट बॉल. पहिला चेंडू दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 ताकदवर संघ एकीकडे जर आपण पाहिलं तर पनवेलकर इलेव्हन आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र वेदांत इलेव्हन. अर्थातच प्रकाशजी अमगर शेठ यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला वेदांत संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि अगदी त्याच वेळेला विठ्ठलदादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पुरस्कृत केला गेलेला पनवेलकर इलेव्हन हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला जोरकस फटका, ताकदीचा वापर, टोला प्रॉपर आणि चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा, चौकार. 4 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर 44 धावा जमवत 45 धावांचं लक्ष उभारलं गेलं होतं. 6 चेंडू 6 धावा असा तो सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळाला आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. क्रिकेटचा थरार धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पदार्पण करताना पाहायला मिळते. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडूची दिशा पाहिली आणि त्यानंतर मात्र पंच आमच्या दिशेने वळत असताना अवांतर चेंडूचा इशारा होतोय.
खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये खेळवला गेला आणि तिथून 10:46 मिनिटांना या सामन्याचा पहिला चेंडू फेकला गेलाय. 15 मिनिटांचा अवधी असेल आणि 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं ही पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, यष्ट्यांचा चुकवेद आणि पहिला फलंदाज मात्र थंबूच्या आश्रयाला. नरेश बावदाने आणि राकेश काळे ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, ज्यापैकी नरेश या महत्वपूर्ण फलंदाजाला मात्र बाद केले गेले. पहिलं षटक हाताळलं जाते. गोलंदाज आहेत महेश खरात. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 शेखर जोरे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. अनेक तारे सितारे आज DBPL अर्थातच धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. काही वेळेला जर आपण पाहिलं तर या मैदानावरची छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरची DBPLची ही दुसरा पर्व आपण पाहतोय. दुसऱ्या पर्वात ही स्पर्धा मात्र पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती आपण शुभागमन पाहतोय, ज्यामध्ये पनवेल महानगरपालिका माजी महिला बालकल्याण समिती सभापती सौभाग्यवती मोनिकाताई महानवर मॅडमांचं या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत गॅजेट ऑफिसर अर्थातच राजपत्रित अधिकारी आदरणीय प्रकाशजी महानवर साहेबांचा देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. समाजाच्या माध्यमातून समाज एकत्रितपणे यावा आणि समाजानं प्रगती करावी हे प्रमुख उद्दिष्ट आणि या समाजातील जे काही कलागुण आहेत ज्या खेळाडूंमध्ये, त्या कलागुणांना योग्य न्याय देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं या संकल्पनेतून साकारलेली ही धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024ची स्पर्धा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एकूण धावांचा विचार केला, एकेरी स्वरूपाच्या धावा धावफलकावरती येत आहेत. खरं तर नरेशनं सुरुवात दमदार केली होती. चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर मात्र नरेशला बाद केल्यावरती थोडासा पुन्हा एकदा मानसिक दडपण हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध अजूनही आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती सुरू असताना एकूण धावांचा विचार केला, एक गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावरती. डावखुरे हाताचा फलंदाज मैदानावरती आहे आणि डावखुरे हाताच्या फलंदाजाला आपण नेहमी शैलीदार फलंदाज म्हणतो आणि असा हा शैलीदार फलंदाज इथे शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या षटकाच्या आणि तिथे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळणार का. इथे पावलांचा वापर, पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय वेगानं. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबा मिळवणार पुरेसा अवधी मात्र मिळतोय फलंदाजांना. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकत असताना धावा आपण पाहतोय धावफलकावर. एक गडी बाद 9 धावा. पहिला सामना अवघ्या 44 धावांचा होता. असं वाटलं की कदाचित सहज एकतर्फा या सामन्यामध्ये विजय संपादित केला जाईल की काय. सुहास करेसारखी महत्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये गमावली आणि तिथून त्या सामन्यामध्ये मात्र कमालीचा खेळ पाहायला मिळाला. यावेळेस पॅड लाईनला चेंडू भरकटलाय. क्षेत्ररक्षक जरूर येतोय चेंडूच्या खाली, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. 6 धावांचा येतोय पंचांचा इशारा. षटकार 6 महत्वपूर्ण धावा आपण नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आमची टेक्निकल टीम देखील सज्ज झाली आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज यूट्यूबच्या चॅनलवरती जरूर पाहू शकता. खरं तर दर्जेदार प्रक्षेपणासाठी ओळखली जाणारी आणि अगदी विवडेन या प्रक्षेपण क्षेत्रातील पहिली वहिली यूट्यूब चॅनल वाहिनी आपण पनवेल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज पाहतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू वळवलाय. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. पाहूया एकंदर फलंदाजाची रिॲक्शन आपल्याला काय सांगते. 1 धाव कंप्लीट केली आहे. प्रयत्न खूप चांगले होते, मात्र झेलमध्ये कन्वर्ट करू शकले नाहीये. तिसऱ्या धावेसाठी दोनही फलंदाज पुढे सरसावत आहेत आणि या 2 धावेंना मात्र तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अंतिम चेंडूवरती आले आहेत. धावा 3 आणि या 3 धावेंच्या बरोबरीनं मात्र संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती. या ठिकाणी जर पाहिलं तर फटाक्यांची आतषबाजी आपल्याला सांगते. सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती होत आहे शुभागमन. खरं तर या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय राहुल दादा हजारे साहेब यांचं मात्र या ठिकाणी आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर आदरणीय महबूबाई शेख साहेब प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. त्याचबरोबर आदरणीय सतीश पाटील साहेब माजी नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला मंचावरती पाहायला मिळते. आदरणीय प्रबोधजी बागल साहेब
युवक उपाध्यक्ष यांचं देखील शुभागमन आपल्याला यावेळेस मंचाच्या दिशेनं पाहायला मिळते. त्याचबरोबर सन्माननीय प्राध्यापक नारायणजी खर्जे साहेब प्रदेश सरचिटणीस यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. त्याचबरोबर शहाबाज पटेल साहेब युवक जिल्हाध्यक्ष यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. खरं तर खूप मोठ्या सन्माननीय पाहुण्यांची मंडळी मात्र आपल्याला या मंचाच्या दिशेनं पाहायला मिळते. त्याचबरोबर सतीशजी दायगुडे साहेब अध्यक्ष अहिल्यादेवी संघटना कळंबोली शहर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. अशोकजी शेडगे साहेब युवा नेते, त्याचबरोबर आबासू लकडे साहेब ज्येष्ठ नेते या सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. किरणजी धायगुडे साहेब उद्योजक यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. त्याचबरोबर आदरणीय प्रकाशजी महानवर साहेब यांचं देखील काही क्षणापूर्वी या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि महिला बालकल्याण समिती सभापती सन्माननीय मोनिकाताई महानवर मॅडम यांचा देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. शंकर शेठ वीरकर साहेब माजी नगरसेवक यांचं देखील या मंचावरती आपण शुभागमन काही क्षणापूर्वी या ठिकाणी पाहिलं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आदरणीय आबासाहेब गोटोकडे भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, सातत्यानं समाजाशी जुडले गेलेलं त्यांचं हे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर PP जानकर साहेब, विलासजी वाघमोडे साहेब, SB खर्जे साहेब आणि NB खताळ साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र आपल्याला पाहायला मिळते या मंचावरती शुभागमन. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की सन्माननीय अशोकरावजी मोठे साहेब यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात शब्द सुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर खूप मोठी मंडळी आहे या मंचावरती आणि एकंदर जर पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी समाजाचा उल्लेख होतो ना, त्यावेळेला समाजानं एकत्रित यावं, एकत्रित येऊन समाजानं एकतेचं दर्शन घडवावं आणि सातत्यानं समाजासाठी झटणारे हे असे काही चेहरे आहेत की जे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या मंचावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अण्णा अवरे साहेब रासप शहर अध्यक्ष यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. सन्माननीय विठ्ठलजी खरात साहेब समाजसेवक यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपण पाहतोय आणि सन्माननीय विठ्ठलजी लवटे साहेब समाजसेवक या सन्माननीय पाहुण्यांचं देखील आपण शुभागमन या मंचावरती पाहतोय. या दरम्यान आपण पाहतोय आपल्या कार्यतत्परतेच्या माध्यमातून सातत्यानं ज्यांचा बुलंद आवाज आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतो ते आदरणीय अशोकरावजी मोठे साहेब यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर सन्माननीय किरणजी दायगोडे साहेब यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. खरं तर खूप मोठमोठी मंडळी आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला मंचावरती पाहायला मिळतं. इट्स अ नो बॉल, पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. खरं तर ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि तिथून मात्र झेल कंप्लीट केला गेला, परंतु सुरक्षित आहे. फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी जर पाहिलं तर तरुणांना एकत्रितपणे आणण्यासाठी खेळाचं साधन किंवा खेळाचं माध्यम असावं, कारण खेळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या संपूर्ण तरुण वर्गाला एकत्रित आणण्याचं काम आणि समाजाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी तरुण वर्ग हा नेहमीच कार्यशील असणं गरजेचं आणि या तरुण वर्गाला एकत्रितपणे आणायचं असेल तर खेळाच्या माध्यमातून मात्र हे सहज शक्य होऊ शकतं. यावेळेला सरळ बॅटना चेंडू खेळलाय, खरं तर फ्री हिटचा हा चेंडू असेल. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कळंबोली शहर अध्यक्ष आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचं देखील या मंचावरती आपण शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. त्याचबरोबर माजी नगरसेवक आदरणीय राजेंद्रजी शर्मा साहेब अर्थातच राजू शेठ साहेबांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर आदरणीय देवीदासजी खेडकर साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर खूप मोठी नेते मंडळींचे आज फौजफाटा या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या ज्या ठिकाणी या प्रकारे, कारण काही दिवसांपूर्वीच जर आपण पाहिलं तर या कळंबोली शहरामध्ये पहिलं अत्याधुनिक पद्धतीचं अहिल्याबाई होळकर स्मारक आणि त्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आपण अगदी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थिती आणि त्या कार्यक्रमाला देखील उदंड प्रतिसाद संपूर्ण समाजाच्या माध्यमातून आपल्याला लाभला. संपूर्ण
या कळंबोली वासियांच्या माध्यमातून लाभला आणि जितकी मोठी फौजफाटा त्या मंचावरती होताना अगदी त्याच प्रकारचं चित्र आपल्याला या स्पर्धेसाठी देखील पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धांच्या आयोजकांचं हे यश आहे. आदरणीय अभिजितजी खर्जे साहेब आणि त्याचबरोबर शरदजी थोरा साहेब यांनी अथक परिश्रम घेऊन या स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी जणू गेल्या काही महिन्यांपासून कंबर कसली आहे आणि त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे चीज करणारी आज ही स्पर्धा मात्र आपल्या तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली आपल्याला पाहायला मिळते. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा पर्व दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. धावांचा विचार केला षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू आहे आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 22 धावा. प्रेक्षकांची थोडीशी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण सन्माननीय पाहुण्यांचं सातत्यानं मंचावरती शुभागमन आपल्याला तर या दरम्यान सूरजजी चव्हाण साहेबांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते. त्यांच्या समवेत आणखीनही महेशजी जाधव साहेब आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात. अमोलजी भोते साहेब यांचं देखील या ठिकाणी आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं फटाक्यांची आतषबाजी आणि सन्माननीय पाहुण्यांचं त्याचबरोबर आदरणीय राजकुमारजी पाटील साहेब यांचं देखील या मंचावरती आपल्याला शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येने सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती मात्र आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते आणि जणू या मंचावरती या पाहुण्यांच्या उपस्थितीनं खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक वेगळं स्वरूप या स्पर्धेला प्राप्त होत असताना खरं तर समाजाच्या माध्यमातून समाज एकत्रितपणे यावा, समाजानं प्रगती करावी, उन्नती करावी. समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी सदैव झटणारे दोन युवा चेहरे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अभिजितदादा खर्जे साहेब आणि शरदभाऊ थोरात साहेब यांच्या अथक परिश्रमातून साकारलेली ही धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा मात्र आपण या मंचावरती पाहतोय. अनेक सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतंय शुभागमन आणि ज्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते मात्र आपण करणार आहोत या स्पर्धांचा शुभारंभ. तर पहा या ठिकाणी जर आपण पाहिलं सन्माननीय पाहुणे क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटत असताना आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळेला आउटसाईडचा ऑफस्टपचा चेंडू होता, ड्रायव्हिंग लेनचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तर पहिल्या सत्रातील 2 षटका. चला खेळामध्ये आम्ही सातत्यानं आपल्याला सूचना करतोय की बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे पंचाने देखील खेळाडूंना ताकद द्यायची. 10:46 पहिला चेंडू फेकला गेला होता आणि आता घड्याळाची वेळ जर आपण पाहिलं तर मात्र आपल्याला दर्शवते 11 वाजले आहेत. त्यामुळे जो वेळ आपल्याला दिला गेला होता तो वेळ मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय की निघून गेलाय. थोडासा जास्तीचा वेळ या ठिकाणी खर्च केला जातोय. पण नेक्स्ट शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 38 सर्कलला तुम्हाला घ्यावा लागेल कारण ऑलरेडी 2 षटकांसाठी आपण 11 मिनिटं वेळ खर्च केला. 15 मिनिटांमध्ये नाही 2 तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला नक्कीच 38 सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळेल कारण रूल्स हा रूल घेऊया. तर पंच आमचे मॅच ऑफिशियल्स थोडंसं आम्ही थांबवतोय कारण सन्माननीय पाहुण्यांना पुढील कार्यक्रमासाठी देखील आगेकूच करायचे, त्यामुळे आपण सामना इथेच टायमर स्टॉप करणार आहोत. व्यासपीठाचं उद्घाटन होईल, खेळपट्टीचं उद्घाटन होईल आणि पुन्हा आपण सामन्याकडे वळणार आहोत. तर सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते करूयात आपण या स्पर्धेचा शुभारंभ. आणि या स्पर्धेचा शुभारंभ सर्वप्रथम व्यासपीठावरील उद्घाटनाच्या सोहळ्याच्या माध्यमातून केला जाईल. आमच्या डीजे ऑपरेटरचा विनंती आहे की आपण सज्ज राहायचं आहे. खरं तर मोठ्या संख्येने सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. DDSR ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सर्व आदरणीय राहुलदादा हजारे साहेब, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी आदरणीय महबूबबाई शेख साहेब, नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी सन्माननीय सतीशजी पाटील साहेब, प्रमोदजी बागल साहेब, नारायणजी खर्जे साहेब, शहाबाज पटेल साहेब, अशोकरावजी मोठे साहेब, सतीशजी धायगुडे साहेब, आशुतोषजी शेडगे साहेब, आबासो लकडे साहेब, किरणजी धायगुडे साहेब, त्याचबरोबर प्रकाशजी महानवर साहेब, मोनिकाताई महानवर मॅडम, त्याचबरोबर शंकर शेठ वीरकर साहेब, आदरणीय आबासाहेब गुटुगडे,
पी पी जानकर साहेब, विलासजी वाघमोडे साहेब, एस बी खर्जे साहेब, एस बी खताळ साहेब, किरणजी धायगुडे, राजू शेठ शर्मा, सूरजजी चव्हाण साहेब, महेशजी जाधव साहेब, राजकुमार पाटील साहेब, त्याचबरोबर सुखदेवजी सस्ते साहेब आणि अमोलजी बोत्रे साहेब या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी होतोय शुभारंभ या स्पर्धांचा. स्वागतम सुस्वागतम. सरचिटणीस राष्ट्रवादी युवा काँग्रेस, त्याचबरोबर रणजितजी नरोटे साहेब सरचिटणीस आणि जयसिंगजी पाटील साहेब युवा नेते या सन्माननीय पाहुण्यांचा देखील आपल्याला शुभागमणी या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. खूप मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुणे आणि या पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र या मंचाचा शुभागमन सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. उद्घाटन सोहळा आणि सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय.
त्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धांचा भव्य उद्घाटन सोहळा, खेळपट्टीचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यानंतर सन्माननीय पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा देखील मुख्य मंचावरती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक अभूतपूर्व, अविश्वसनीय, अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. खरं तर मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतंय. विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुणे आपल्याला या मंचावरती एकत्रितपणे आलेले पाहायला मिळतात. कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, व्यावसायिक क्षेत्र या विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मंचावरती आपण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय शुभागमन. टाळ्यांचा गजर या ठिकाणी सांगून जातोय की उद्घाटनाचा सोहळा मैदानावरती, खेळपट्टीवरती संपन्न होत असताना गतवर्षी या स्पर्धांचं पहिलं वर्ष होतं. पहिलं पर्व यशस्वी राहिलं आणि सर्वच आयोजकांना मात्र एक नवी ऊर्जा मिळाली या वर्षी दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करत असताना. या ठिकाणी जर पाहिलं तर DTSR ग्रुप, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्याचबरोबर साई स्पोर्ट्स कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024ची स्पर्धा आपण पाहतोय. मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर हे अविस्मरणीय क्षण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपले जातील. PDC लाईव्ह च्या माध्यमातून या स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी समोरच्या दिशेनं बरेचसे सन्माननीय पाहुणे आहेत, मान्यवर मंडळी आहेत आणि त्या सर्व मान्यवर मंडळींच्या शुभ उपस्थितीमध्ये मात्र या स्पर्धांचा शुभारंभ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या दरम्यान आपण पाहतोय की क्रिकेट साठी नेहमीच सदैव तत्पर असणार पनवेल महानगरपालिकेचं आणखीन एक दमदार नेतृत्व, ज्यानं कळंबोलीमध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपली एक वेगळी छाप निर्माण केली. समाजसेवेच्या माध्यमातून नेहमी समाजाशी जुडलं जाणारं व्यक्तिमत्व आणि तरुणांच्या पाठीशी उभा राहणारं एक तरुण तडफदार नेतृत्व, माजी नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब या सन्माननीय पाहुण्यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर क्रिकेटसाठी नेहमीच या मैदानावरती त्यांचं सर्वाधिक महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान असतं असे युवा नगरसेवक आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांचं देखील या मंचावरती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांचं या मंचावरती आपल्याला पुनश्च एक बार सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल, प्रमुख अतिथींना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धांना शुभेच्छा देण्यासाठी आपला अमूल्य वेळ खर्च करून अनेक आज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर ही समाजाची ताकद आहे आणि ती ताकद आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक अभूतपूर्व दैदिप्यमान उद्घाटनाचा सोहळा आपला अमूल्य वेळ खर्च करून या सन्माननीय पाहुण्यांनी मात्र आपली शुभ उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून दर्शवली. त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं तर सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यामुळे सन्माननीय पाहुणे ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च केला, खरं तर आजचा दिवस जर आपण पाहिलं बिझी शेड्यूल आहे आणि त्यामुळे आपला अमूल्य वेळ खर्च करून हे सर्वात सन्माननीय पाहुणे मात्र पंचाच्या दिशेनं आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झालाय. फटाक्यांची आतषबाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्यानंतर सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती केला जाईल. खरं तर कार्यक्रमांची रेलचेल आहे. बऱ्याचशा ठिकाणी महत्त्वाचे कार्यक्रम आहेत आणि त्या कार्यक्रमांसाठी मात्र मान्यवरांना पुढे मार्गक्रमण करायचं आहे. परंतु आपण आलात, आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवलीत, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात, आमच्या विनंतीला आपण मान दिलात, त्याबद्दल सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. उर्वरित आमच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. चला मैदान खाली करा प्लीज. आमचे सर्व आयोजक, सर्व सन्माननीय पाहुणे आणि त्याचबरोबर क्रीडा रसिक या सर्वांना विनंती असेल की आपण आता मैदान खाली करायचंय. सामना सुरू केला जाईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. खरं तर एका चांगल्या फ्लोमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. पहिल्या सामन्यामध्ये देखील थरार आपण पाहिला. 6 चेंडू 6 धावा
या मैदानावरती बऱ्याच वेळेला मोठमोठ्या धावांचा पाठलाग होताना आपण पाहिलाय, परंतु 6 चेंडू 6 धावा डिफेंड होण्याचं चित्र खूप कमी वेळा आपण पाहिलंय आणि ते अनुभवायला मिळालं. हीच तर खऱ्या अर्थानं ओळख आहे धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 दुसऱ्या पर्वाची. सर्व सन्माननीय पाहुणे आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक आभार. परंतु सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती केला जाईल. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यामुळे या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण या मंचावरती करणार आहोत यथोचित स्वागत आणि सन्मान. त्यामुळे सर्व सन्माननीय पाहुणे हे पुनश्च एक वार आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान होतील. तर भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मात्र पुनश्च एक वार आपल्याला मंचावरती पाहायला मिळते शुभागमन आणि त्या पाहुण्यांचा मात्र आपण करूयात यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा. हॅलो हॅलो चेक हॅलो थोडासा आवाज द्यायचा आणि डीजे ओय. तर या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचा मात्र पुन्हा एक वार आपल्याला या मंचावरती शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंचांना विनंती आहे मॅच ऑफिशियल्स आपण सामना सुरू करायचा आहे आणि आयोजकांना विनंती आहे की आपण शुभ सन्मानासाठी मंचाच्या दिशेने यायचं आहे. तर धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कळंबोलीचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती रंगणारी ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. तर आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय DDSR बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय राहुलदादा हजारे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी आयोजन समितीला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय राहुलदादा हजारे साहेब सर्व DDSR ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा आपण या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान या मंचावरती करावा. हा शुभ सन्मान सोहळा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतोय. सन्माननीय पाहुण्यांचा शुभागमन या आपण मंचावरती पाहतोय आणि सन्माननीय तर नेक्स्ट मॅच त्या दोन संघांमध्ये आहे. यानंतर पुढील सन्मान प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सन्माननीय महबूबबाई शेख साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला शुभागमन पाहायला मिळते आणि सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती केला जाईल. आमच्या आयोजकांच्या वतीनं हा शुभ सन्मान सोहळा आपण पाहतोय. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि त्या परंपरेला जोपासत असताना या ठिकाणी मात्र आपण या मंचावरती या सन्माननीय पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा पाहतोय. तदनंतर आदरणीय महबूबबाई शेख साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती पाहतोय. पुढील सन्मान असेल सन्माननीय सतीशजी पाटील साहेब माजी नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मंचावरती आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आदरणीय सतीश पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. सन्माननीय सतीशजी पाटील साहेब माजी नगरसेवक तथा जिल्हाध्यक्ष यांचा मात्र शुभ सन्मान या मंचावरती आपण पाहतोय. यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित माजी नगरसेविका तथा माजी महिला बाल कल्याण समिती सभापती आदरणीय मोनिकाताई महानवर मॅडम
यांचा मात्र आपण यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा या मंचावरती आपण नक्कीच करणार आहोत. बऱ्याचशा सन्माननीय पाहुण्यांचा मात्र या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर कळंबोली शहरातील अत्याधुनिक जो एक आपण या ठिकाणी जर पाहिला स्मारक आणि त्या स्मारकाचा उद्घाटन सोहळा, खरं तर भूमिपूजनाचा सोहळा आपण पाहिला आणि ज्यांनी या स्मारकासाठी अतोनात प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आला अशा रणरागिणी मोनिकाताई महानवर मॅडम यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण या मंचावरती पाहिला. तदनंतर या मंचावरती आपण शुभ सन्मान पाहणार आहोत, ज्यांचं नेहमीच प्रमुख मार्गदर्शन हे आम्हाला नेहमीच लाभतं, ते सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी करूयात यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा. या पुढील सन्मान आपण पाहतोय युवक जिल्हाध्यक्ष आदरणीय शाहबाजजी पटेल साहेब. तर या पुढील सन्मान तर आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय सुखदेवजी सस्ते साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मंचावरती करणार आहोत. यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत कळंबोली शहर अध्यक्ष
सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचा देखील शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. तदनंतर समाजाच्या माध्यमातून आणि नेहमी समाजासाठी तत्पर असणारे आदरणीय अशोकरावजी मोढे साहेब यांचा देखील हा शुभ सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. सर्वप्रथम चला पुढील होणारा सामना रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध मल्हारी मार्तंड ग्रुप ओझर या दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी त्वरित समालोचन कक्षामध्ये संपर्क साधावा. पुढील होणारी मॅच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध मल्हार मार्तंड ग्रुप ओझर आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली 12 खेळाडूंची लिस्ट मात्र आयोजकांपुढे पोचवावी. चला पुढील होणारी मॅच रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध मल्हार मार्तंड ग्रुप ओझर. तर इतर सन्माननीय पाहुण्यांच्या तर सुखदेवजी सस्ते साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्या पुढील सन्मान आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेबांचा देखील या ठिकाणी चला टॉसला या लवकर कारण आमचे मान्यवर पाहुणे इथे आलेले आहेत. तर पुढील होणारा सामना रॉयल स्पोर्ट्स कळंबोली विरुद्ध मल्हार मार्तंड ग्रुप ओझर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. या ठिकाणी रॉयल स्पोर्ट्स कळंबोली कर्णधार त्वरित आपला पुढील सन्मान आपण अशोकरावजी मोठे साहेबांचा देखील सन्मान आपण करणार आहोत. तुकाराम शेठ सरक साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. खरं तर मोठ्या संख्येने चला 2 पुकार झालेले आहेत. रॉयल स्पोर्ट्स कळंबोली या मंचावर कर्णधार त्वरित आपलं समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. तर या दोन दिग्गज मान्यवरांचा मात्र या मंचावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय अशोकरावजी मोठे साहेब आणि त्याचबरोबर तुकाराम शेठ सरक साहेब आणि त्याचबरोबर या दोनही सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील करायचा आहे. आमचे अशोकरावजी मोठे साहेब आणि तुकाराम शेठ सरक साहेब या दोनही सन्माननीय ओझर संघ आपला कर्णधार त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवून द्या. ओझर संघ प्लीज तुम्हाला वारंवार कॉलिंग होते परंतु तुमचा कर्णधार अजूनही समालोचन कक्षामध्ये येत नाही. मान्यवर पाहुणे इथे थांबलेले आहेत. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते थोडासा स्पीड अप करा. आणि त्याचबरोबर आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट देखील आपण जमा करायची आहे. रॉयल कळंबोली संघाची प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत आली आहे. प्रतिस्पर्धी संघ तर शुभ सन्मान आपण या मंचावरती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा पंचांनी मात्र अवांतर चेंडू घोषित केला आणि अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते संपन्न होत 39 धावा पाहायला मिळतोय. आदरणीय विलासजी वाघमोडे साहेब तर पुढील सन्मान विठ्ठलजी लवटे साहेब यांचा देखील या मंचावरती शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब कळंबोली शहर अध्यक्ष आणि त्याचबरोबर एक दमदार नेतृत्व आदरणीय अशोकरावजी मोठे साहेब या दोनही सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते केला जाईल. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल त्याचबरोबर आदरणीय विजय शेठ खानोकर साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील जॉईन व्हा. या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. खरं तर मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांची शुभ उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून लाभली आणि खरं तर समाजाचा ज्यावेळेला उल्लेख होतो ना, ज्यावेळेला समाजाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन होतं त्यावेळेला मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांची मात्र मांदियाळी आपल्याला नेहमीच मंचावरती पाहायला मिळते. 3 सन्माननीय पाहुणे आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धाचा नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब, अशोकरावजी मोठे साहेब आणि शेवटचा चेंडू विजय शेठ खानावकर साहेब या पहिल्या इनिंग्समध्ये भूषण बावताने या ठिकाणी केला जातो नाणेफेकीचा कौल. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय रॉयल कळंबोली संघानं. खरं तर नवनाथजी कोळेकर साहेब आणि विजयजी खानावकर साहेब यांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा हा रॉयल कळंबोलीचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि जाऊयात या सामन्यातील खेळाच्या उत्तरार्धाकडे जिथे आवाज असेल दीपकजी जोरे सरांचा. तदनंतर आणखीन एक सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. पी.पी. जानकर साहेब ज्यांची शुभ उपस्थिती आपल्याला
या मंचावरती लाभले आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मंचावरती करणार आहोत. तर जाता साहेबांना विनंती आहे या सर मंचावरती आपला यथोचित स्वागत आणि सन्मान सोहळा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मोठ्या संख्येनं सन्माननीय पाहुण्यांची उपस्थिती आणि ही अलोट गर्दी आपल्याला येत्या 2 दिवस त्याचबरोबर आदरणीय दीपकजी मोठे साहेब यांचं देखील या मंचावरती शुभागमन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खेळाचा पूर्वार्ध समाप्त झालाय. खरं तर प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी जरूर या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं ना की अगदी क्रिकेटची स्पर्धा असो, एखादा उद्घाटनाचा सोहळा असतो, भूमिपूजनाचा सोहळा असतो, मोठ्या संख्येनं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थानं यश आहे आणि खेळाच्या माध्यमातून तमाम तरुण वर्गांना एकत्रितपणे आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या दरम्यान जानकर साहेबांचं मात्र या मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या सन्माननीय पाहुण्यांचा मात्र आपण करूयात यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा. चला, समोरील टीमला फक्त 11:31 तुमचा पहिला चेंडू. चला, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील देण्यात राहून गेला आणि जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, सतीश जांगळे यांना विनंती आहे की या आपल्याला या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. 5 चेंडू आणि 15 धावांचं योगदान ज्यांच्या फलंदाजीच्या माध्यमातून राहिलं आणि सामन्यामध्ये निर्णायक. चला, बॅट्समन त्वरित पाठवा कारण समोरच्या टीमला 11:31 टायमर लावलेला आहे. प्लीज कर्णधार याची नोंद घ्यावी. राकेश काळे, 11:31 तुमचा पहिला चेंडू पडेल आणि त्यानंतर मात्र 15 मिनिटाचा कालावधी असेल. 11:46 मात्र तुम्हाला एक खेळाडू मात्र जर तुम्ही 3 षटकं समाप्त नाही करू शकलात एक पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल. नक्कीच भूदंड कोणाला लागू नये याच भूमिकेचे आम्ही आयोजक आहोत, परंतु तुम्ही पण स्पीडअप करा. तर या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच अभि नरोटे असतील आणि सतीश आहेत आणि मॅजिक मुवमेंटचा जर आपण विचार केला तर अभि नरुटे यांना मात्र आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. एक वेगळी संकल्पना या वर्षीच्या क्रिकेट स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक मॅजिक मुवमेंट आहे. अभि नरुटे ज्यांना 6 चेंडू 6 धावा डिफेंड केल्या आणि प्लेअर ऑफ द मॅच आहेत ते अर्थातच सतीशजी जांगळे साहेब. या खेळाडूला मात्र सन्मानित केलं जाईल. तर जाऊयात पुढील सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी. तर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपला अमूल्य वेळ खर्च करून ज्या ज्या सन्माननीय पाहुण्यांना आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्या सर्व सन्माननीय अतिथींचं मात्र या ठिकाणी आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार. कारण आपला अमूल्य वेळ आपल्या येण्यानं या स्पर्धेला एक वेगळी या ठिकाणी मी म्हणेन की ओळख निर्माण झाली आणि गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा मात्र आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवला. त्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार. आणि जाऊयात पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून जुडला जाईल आवाज अर्थातच आमचे समालोचक दीपक जोरे यांच्याकडे. धन्यवाद सर. आणि मला वाटतं पहिला सामना विन झाल्याच्या नंतर सेकंड सामन्यामध्ये सुरुवात झाली आणि आता मात्र पहिल्या चेंडूमध्ये आला खणखणी दर्जेदार चौकार. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल पनवेलकर 11 संघाच्या माध्यमातून, कारण पहिला चेंडू समोर टाकला आणि त्यानंतर मात्र कव्हर भेदून मात्र दणदण करत चेंडू गेला सीमारेषा पार. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग आला चौकार. मॅन फ्रॉम टिटवी चा गोलंदाज नरेश बावदाने. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आलेला दणदणीत खणखणीत षटकार. संगीत वाजवलं खंडोबा एलकोट जय मल्हार. खंडोबाच्या नावानं चांग बलं यासारखं चांगलं सुमधुर संगीत मात्र विजय मास्टर यांच्या माध्यमातून ऐकायला भेटलं. दरम्यान चांगली सुरुवात म्हणावी लागेल पनवेलकर 11 संघातून.
पुन्हा एकदा डाऊन्सिंग स्टेप केला आणि त्यानंतर मात्र एक धावून काढली भूषण बावदाने. याला देखील चांगली बोली लागली होती बिग बॅश प्रीमियर लीग दरम्यान. तोच भूषण बावदाने आज संघादरम्यान बॅटिंग करताना मात्र चांगली सुरुवात मला लागेल. शेवटचं स्लॉग होतं षटक देखील चांगलं अचूक टप्प्यावर टाकलं. पुन्हा एकदा कव्हर मारायचं होतं आणि त्यानंतर चेंडू मागे आणि आता मात्र खराब कॉलिंग आणि आता मात्र पुन्हा एकदा खराब कॉलिंग आणि खराब कॉलिंग. गरज नव्हती अशा धावेंची. तिथे यष्टीरक्षकाच्या हाताचे मला वाटतं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता. त्यानंतर मात्र हातातून चेंडू निसटला परंतु क्रीजमध्ये मात्र येऊ शकला नाही बॅट्समन आणि पहिला हादरा बसला. भूषण बावदाने यांनी मात्र आपले इरादे स्पष्ट केले आणि अतिशय चांगली घनागती फलंदाजी करताना भूषण बावदाने पुन्हा एकदा डान्सिंग कव्हरच्यावर भेदला. कळंबोली शहर प्रमुख शिवसेना श्री तुकाराम सरग साहेब यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मात्र सतीश जांगळे याला भेटेल. यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली. पहिल्या चेंडूमध्ये पहिला षटकार ओपन केला आणि त्यानंतर मात्र संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला तो सतीश जांगडी. पहिल्या मॅचचा सामनावीरचा किताब मात्र सन्माननीय श्री तुकाराम सर कळंबोली शहर प्रमुख शिवसेना यांच्या हस्ते मात्र त्यांना बहाल केला जाईल. विजय शेठ खानवकर साहेब यांच्या माजी नगरसेवक यांचं मॅजिक मुवमेंट जो अभि नरुटे याला दिला जाईल बहाल केला जाईल त्या खेळाडूला सन्माननीय विजय शेठ खानवकर साहेब यांच्या हस्ते बहाल केला जाईल. माजी नगरसेवक विजय शेठ खानवकर साहेब यांच्या हस्ते अभि नरुटे यांनी देखील चांगली फलंदाजी केली तितकं चांगलं. त्यानंतर मात्र शेवटचं मॅजिक ओव्हर टाकली आणि संघाला 6 चेंडूमध्ये 6 धावा असताना मात्र अतिशय चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि संघाला मात्र विजय करून संपादित करून दिलं. का मी बारामतीवरून इतका लांब पल्ला पार करून आलोय तोच अभि नरुटे या पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मला वाटतं मॅजिक मुवमेंटचा हकदार ठरला तोच अभि नरुटे आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला तो सामनावीर सतीश जांगडी. दरम्यान मॅच मध्ये मात्र चुरस पहिलं षटक समाप्त झालं धावसंख्या झाली 15 धावा. पहिलं षटक मात्र अतिशय खराब षटक म्हणावं लागेल कारण आता समीकरण येऊन टेपल्यात 18 चेंडून 25 धावा. पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेने मारलेला क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि त्यानंतर आलेला खणखणीत चौकार. मिड ऑफच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. आता मात्र इरादे स्पष्ट केले. राकेश काळे याच्या माध्यमातून मात्र गोलंदाजीला आलं तर सेकंड षटक घेऊन आणि त्यानंतर मात्र मिड ऑफच्या दिशेने मारलेला चौकार खराब. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता मात्र बैठक शॉट आणि त्यामागे क्षेत्ररक्षक चेंडू मागे आणि आता मात्र खराब क्षेत्ररक्षण वारंवार खराब क्षेत्ररक्षण. जिथे सिंगल मला वाटतं विकेट भेटली असती पण तिथे कुठेतरी
खराब क्षेत्ररक्षणाचा फटका नक्कीच या संघाला देखील पाहायला भेटेल. वेदांत 11 संघाचा कर्णधार राकेश काळे स्वतः गोलंदाजीच्या पट्ट्यावरती चालू आहे. दुसरं षटक आणि आता मात्र धावसंख्या झालेली आहे 20 धावा झालेल्या आहे. गुणलेखक सचिन गायकवाडच्या माध्यमातून मात्र चांगली कामगिरी करताना पुन्हा एकदा चांगला चेंडू गॅदर करत होता क्षेत्ररक्षक शेखर झोरे, द मॅन फ्रॉम नवी मुंबई. चांगली गोलंदाजी, चांगल्या मला वाटतं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना मात्र राकेश काळे विकेट किपी थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना चेंज करताना शेखर झोरे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि क्षेत्ररक्षक मला वाटतं चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक खराब, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मला गेलं आणि त्यामागे 2 धावा परत धावून काढल्या. आता मात्र धावसंख्या वाढली, धावसंख्या झाली ती 22 धावा. पहिल्या षटक 4 चेंडू अखेरीस धावसंख्या झाली 22 धावा. थोडस भूषण पावदाने जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत सामना पनवेलकर रिलायन्स संघाच्या साईडने, कारण फ्लिक केला चेंडूला ढकलला आणि तिथून परत 2 धावा मला वाटतं परत चोरून काढल्या. खराब क्षेत्ररक्षण मला लागेल आणि तिसरी धावा पुन्हा एकदा खराब, पुन्हा क्षेत्ररक्षण मला लागेल. जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा मात्र धावून काढल्या. आता मात्र धावसंख्या 3 ने वाढून 25 झाल्या. एक चेंडू शिल्लक. धावसंख्या 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 13 चेंडू आणि 26 मला वाटतं 16 धावा पाहिजे असतील. काहीशी चांगली सुरुवात मला लागेल भूषण बावदाने याच्या माध्यमातून, कारण सुरुवात षटकारांनी चौकारांनी केली आणि एक चांगली कलाटणी दिली स्पर्धेदरम्यान. द मॅन फ्रॉम कांदिवली बॉक्स क्रिकेट देखील भूषण बावदाने खूप चांगला खेळतो. तोच भूषण बावदाने आज ओरममध्ये देखील 2 हात करतोय. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मला लागेल. वारंवार चुका. शेखर झोरे यांनी मात्र थोडासा चेंडू गॅदर करायला पाहिजे होता, कारण जिथे धावा कमी आहे तिथे कुठेही गोलंदाजांना मला वाटतं साथ भेटत नाही विकेट मला वाटतं. आता मात्र 12 चेंडू आणि समीकरण येऊन टेपला येते. 12 चेंडू आणि 15 धावांचं आव्हान असेल. माझ्यासोबत जोडले गेले आहेत ते सानपाड्याचा गोड आवाज सुनील लांबोर साहेब. सानपाड्याचा गोड आवाज सुनील लांबोर साहेब देखील माझ्यासोबत जुळले गेले, तर नक्कीच पुढच्या ओव्हरची भूमिका नक्कीच तेच बजावतील. एक चांगला गोड आवाज सुनील लांबोर आपल्या समोर सादर करताना. थँक्यू. अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 खूप चांगलं आयोजन, खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि आज जर आपण बघितलं तर सकाळपासून आमचे अर्जुने सर असतील, आमचे दीपक सर असतील, खूप चांगलं समालोचन आपण त्यांचं ऐकतोय. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून मी समालोचक सुनील लांबोर समालोचन करण्यास सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अफलातून आयोजन आपण बघतोय. लाजवाब स्पर्धा आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये एका साईडला संघ लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच पनवेलकर्स आणि एका साईडला वेदांत 11 हा संघ लढताना आपल्याला पाहायला मिळतो. आता समीकरण उरल्या. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 14 धाब्यांची गरज आहे. यावेळीचा हा बॉल जर आपण बघितला तर इथे मात्र थोडासा खेळाडू चाचपळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाबा भरपूर वेगाने कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्यांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 29 धाबा 29 रन्स 29 धाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. जी प्लेइंग 11 ची लिस्ट आहे, जे मात्र आजच्या दिवसामध्ये सर्वच खेळाडू खेळणार आहेत, त्यांची सर्वांची नावं त्या लिस्ट मध्ये असणं गरजेचं आहे. प्लेइंग 11 नव्हे तर त्यांचे सर्वांची नावं त्या लिस्ट मध्ये लिहिणं गरजेचं. एक महत्वाची सूचना मी त्या टीमच्या कॅप्टनला
करतो आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 हा गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा. ओव्हर द विकेट ना मिनी हेलिकॉप्टर, तिथे मात्र प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल तिथे कॅरी केला. आणखीन एक धक्का बसला. आकाश काळेच्या हातातून मात्र झेल निसटणं मात्र कठीण काम आहे, परंतु मात्र तिथे झेल खूप चांगली कॅरी केली आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 22 धावांची धुवाधार खेळी आपल्याला पाहायला मिळाली भूषण बावदानेच्या बॅटमधनं, परंतु इथे मात्र स्वतःचा डाव हा त्याला शेवटपर्यंत सावरता आला नाही. समीकरण आता उरल्या, येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. इथे मात्र विकेट आली आहे. आणखीन जर दीपक सर डॉट बॉल किंवा विकेट आल्या तर या मॅच मध्ये फिल्डिंग करणारा अर्थातच संघ आपण बघतोय वेदांत 11 हा संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. या टीमचं प्रतिनिधित्व करतोय अर्थातच ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अर्थातच चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली. राकेश काळे आपल्याला पाहायला मिळतो त्या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना. यावेळीचा हा बॉल समोरच्या दिशेला चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. तिथे भरपूर वेगानं बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु इथे मात्र धाव कंप्लीट केल्या जात आहेत. त्या म्हणजे एकूण जर आपण बघितल्या तर धावफलकावरती रन्स आता आपल्याला पाहायला मिळतात 33. 33 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपण बघतोय. इथून डॉट बॉल रिलीज करावे लागतील. 7 बॉल उरलेत आणि 7 बॉल मध्ये आता 8 धावांची गरज आहे. पाहूया कशा रीतीने आता या मॅचला फिनिश केलं जाईल. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे, परंतु इथे मात्र पंच निशांत मात्रे सरांचा इशारा आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स देखील आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केल्या जातील. एक्स्ट्रा धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. आता बॉल टू रन असं समीकरण 7 बॉल मध्ये 7 करायच्यात. पाहूया या दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट बॉल तयार. यावेळीचा हा फटका अप्रतिम आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला गली रिझन मध्ये. चांगली फिल्डिंग, 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. मागची मॅच देखील आपल्याला अशीच पाहायला मिळाली होती, परंतु तिथे मात्र त्या 6 धावा डिफेंड केल्या होत्या. या मॅच मध्ये आता या 6 धावा डिफेंड केल्या जातील का, हा मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झाला. फिल्डिंग करणाऱ्या वेदांत 11 टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये काय बोलू शकाल दीपक सर, ही संकल्पना, ही स्पर्धा आपल्याला कशी वाटते? नक्कीच अतिशय चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून पाहायला भेटते, कारण दिवस रात्र मेहनत करून ही स्पर्धा त्यांनी रंगवली. आणि त्यानंतर मात्र या मला वाटतं कळंबोली नगरीमधून महाराष्ट्रातून अतिशय मला वाटतं कानाकोपऱ्यातून होते. मला वाटतं रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, त्यानंतर मराठवाडा असेल, विदर्भ असेल, बारामती असेल, दौंड असेल, या प्रत्येक राज्यातल्या मला वाटतं जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामधून आज धनगर टेनिस क्रिकेटपट्टू जो गुणवान क्रिकेटपट्टू आज या मला वाटतं कळंबोली नगरीमध्ये विराजमान झाला. आणि आता मात्र ही स्पर्धा खूप अतिशय चांगल्या दिमागामध्ये, या दिमागाच्या सोहळ्यामध्ये रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहिजे. कारण पहिली सामना पण तुम्ही पाहिला असेल की 1 षटकाकरी 6 धावा पाहिजे होता आणि अभिनरुटे आणि बारामतीमध्ये येऊन मात्र तो सामना मला वाटतं जिंकवला होता संघाला. तसंच आज सेकंड सामना देखील बघा, 6 चेंडूंनी 6 धावा. सामने कुठेही जाऊ शकतात, कारण 6 चेंडूमध्ये 15 धावा देखील होतात आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील डिफेंड होतात. तर बघूया 6 चेंडूमध्ये 6 धावा, बघूया आता डिफेंड कसे करतात. ओव्हर टू कॉम बॉक्स सुनील सर. 6 बॉल आणि 6 धावांची गरज. काय घडते या मॅच मध्ये, कोणता संघ जिंकणार? संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती डेथ ओव्हर मध्ये बॉलर आला विक्रम गलांडे. विक्रम गलांडेचा पहिलाच बॉल हवेत. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं प्रात्यक्षिक मागच्या मॅच मध्ये जर उल्लेख केला तर मागच्या मॅच मध्ये देखील डेथ ओव्हर मध्ये पहिल्याच बॉल वरती
त्या गोलंदाजाने विकेट प्रस्थापित केली होती आणि याही मॅच मध्ये पहिलाच बॉल डेथ ओव्हर मधील हाताळत असताना या गोलंदाजाने विकेट मिळवली आहे. आता येणारे बॉल 5 आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. जर आपण बघितलं तर पनवेलकर्स 11 हा संघ विठ्ठलजी लांबोरे यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया इथे मात्र हे खेळाडू आपल्या संघ मालकाच्या नावासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार? शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 6 धावांची गरज आहे. शेवटच्या टोकाला आता हा सामना येऊन ठेपला. या खेळपट्टीनं मात्र बॅट्समनला देखील चांगली साथ दिली आहे, बॉलरला देखील आतापर्यंत ही या खेळपट्टीने चांगली साथ दिली आहे. म्हणजे दोन्ही बॅटर बॉलर साठी चांगली खेळपट्टी पोषक ठरली आहे. काय खेळपट्टी तयार केली आहे अभिजितजी खर्जे साहेबांच्या माध्यमातून. भरपूर मेहनत ही स्पर्धा खऱ्या अर्थानं घडवण्यासाठी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम, समोरच्या दिशेला प्रोटेक्शन आहे, भरपूर वेगाने बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. सिंगलला डबल मध्ये इथून मात्र कन्वर्ट केल्या. एका धावेसाठी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष इथून मात्र केला जातो. आता येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण इथून का जर डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये आपल्याला पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळेल. डॉट बॉल येणं गरजेचं. पाहूया काय घडत्या. गोलंदाज मात्र जर आपण बघितलं तर विक्रम या खेळाडूवरती ही जबाबदारी सोपवली. ती यशस्वीरित्या आता तो जबाबदारी पार पाडेल का? ओव्हर द विकेट ना यावेळचा बॅटची कडा पकडला जातोय झेल. यष्ट्यांच्या मागे शेखर जोरे आपल्याला पाहायला मिळाला आणि खूप चांगली झेल त्याने कॅरी केली. आणखीन एक धक्का बसला तो म्हणजे पनवेलकर 11 या टीमला. बॅट्समन इथून मात्र बाद झाला. काय आपल्याला पाहायला मिळतंय, काय घडतंय या मॅच मध्ये? होत्याचं नव्हतं आता झाल्या. पहा 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट मिळवून दिली या विक्रम गलांडे या गोलंदाजांना. आता समीकरण उरला शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. काय घडणार? क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देखील देऊ शकणार नाहीये. तीन बॉल मध्ये आता 4 करायच्यात. ओव्हर द विकेट न बॉल विक्रम तयार. यावेळचा फटका प्रतिमा. आणखीन एक संधी होती परंतु तिथे मात्र बॉल आदळतोय लो मॅच लँड मध्ये. एकच धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती शांत राहावं लागेल. येणारे बॉल आता शिल्लक आहे 2 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा, 3 धावा 2 चेंडू. काय घडणार? कोणता संघ जिंकणार? क्रिकेटचा अद्भुत दैदित्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतो आहे. औचित्य आहे धनगर बिग बॅश प्रीमियर लीग 2024 सीझन 2. जिथे तिथे सावली तिथे तिथे प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत असताना यावेळीचा हा फटका प्रतिमा. इथे बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार आणि हा सामना जिंकला. अर्थात पनवेलकर्स 11 या टीमनं अभिनंदन. इथे मात्र जर आपण बघितलं विठ्ठलजी लांबोरे यांचा जल्लोष यांच्या पॅव्हेलियन कक्षामध्ये जर आपण बघितलं तर सेलिब्रेशन केलं जातं. का नाही करावं? ही स्पर्धा पुन्हा पुन्हा येणार नाही. या स्पर्धेची तुम्हाला वाट 365 दिवस बघावी लागते. हा क्षण पुन्हा पुन्हा तुम्हाला एन्जॉय करता येत नाही आणि इथे हा